भगवान अर्जुनाला म्हणतात कर्म किम, कर्म कोणता आहे, कर्म काय आहे. अकर्म किम, अकर्म कोणता आहे. इति अशा प्रकारे अत्र या कर्माच्या बाबतीत कवयः अपि मोहिताः, कवी सुद्धा मोहित झालेले आहे. कवी सुद्धा मोहित होता. कवी शब्दाचा अर्थ क्रांतदर्शी, विकारदर्शी. ज्ञानी पुरुष सुद्धा काय होतात, मोहित होतात. अजून सांगू याच्यावर बघा. कर्म किम, कर्म काय आहे. अकर्म किम, आणि अकर्म काय आहे. इति अशा प्रकारे अत्र या कर्माच्या बाबतीत कवयः अपि मोहिताः, कवी सुद्धा मोहित झालेले आहेत किंवा होतात. है ना. तत्कर्म ते प्रवक्ष्यामि, ते कर्म ते तुला मी काय करेन, सांगेन. तत्कर्म म्हणजे ते कर्म, ते म्हणजे तुला. प्रवक्ष्यामि मी काय करेन, सांगेन. कोणतं कर्म सांगेन. यत् ज्ञात्वा, जे जाणून अशुभात मोक्षसे, अशुभ असणाऱ्या या संसारातून तू काय होशील, मुक्त होशील. आलं का. श्लोक कळला का. बघा अजून एक सांगू पूर्ण श्लोक. कर्म किम, कर्म काय आहे. अकर्म किम, अकर्म काय आहे. इति अशा प्रकारे अत्र या कर्माच्या बाबतीमध्ये या ठिकाणी, या कर्माच्या ठिकाणी या बाबतीत कवयः अपि मोहिताः, कवी सुद्धा मोहित होतात. आणि कवी म्हणजे कोण, त्रिकालदर्शी असलेले, भूत भविष्य वर्तमान सगळं ज्यांना कळतं असे त्रिकालदर्शी पुरुष सुद्धा काय होतात, मोहित होतात. असं तत्कर्म म्हणजे ते कर्म, ते म्हणजे तुला,
प्रवक्ष्यामी म्हणजे मी काय करीन सांगेन. कोणतं कर्म सांगेन? यज्ञात्वा जे जाणून अशुभात मोक्षे अशुभ असणाऱ्या या संसारातून तू काय होशील? मुक्त होशील. कर्मणो ह्यपि बोद्धव्यम् बोद्धव्यञ्च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम् गहना कर्मणो गतिः कर्मणो ह्यपि बोद्धव्यम् बोद्धव्यञ्च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम् गहना कर्मणो गतिः. कर्मणः हि अपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः अकर्मणः च बोद्धव्यं गहना कर्मणः गतिः. आलं का? आता बघा, आता अन्वयार्थ बघा. कर्मणः बोद्धव्यम. कर्मणः बोद्धव्यम म्हणजे कर्माचं स्वरूप जाणायला पाहिजे. कर्म कशाला म्हणतात? कर्माचं नेमकं स्वरूप काय आहे हे काय करायला पाहिजे? जाणायला पाहिजे. ही अगोदर घेतात. ही आहे ना ही कारण की कर्मणः बोद्धव्यम कर्माचं स्वरूप कर्मणः अपि बोद्धव्यम कर्माचं स्वरूप सुद्धा जाणायला पाहिजे. च विकर्मणः बोद्धव्यम विकर्माचं स्वरूप काय आहे, विकर्म कशाला म्हणतात ते सुद्धा जाणायला पाहिजे. च अकर्मणः बोद्धव्यम आणि अकर्म काय आहे ते अकर्माचं स्वरूप सुद्धा जाणायला पाहिजे. का? कर्मणः गतिः गहना कर्माची गती ही कशी आहे? गहन आहे. गती म्हणजे स्वरूप. कर्माचं स्वरूप हे कळण्याला कसं आहे? गहन आहे, कठीण आहे. कळलं का? अजून एक सांगायचं. ही कारण की कर्मणः अपि बोद्धव्यम कर्माचं स्वरूप सुद्धा जाणायला पाहिजे. च विकर्मणः बोद्धव्यम विकर्माचं स्वरूप सुद्धा जाणायला पाहिजे. च अकर्मणः बोद्धव्यम आणि अकर्माचं स्वरूप सुद्धा जाणायला पाहिजे. कारण कर्मणः गतिः गहना कर्माची गती ही कशी आहे? गहन आहे. कर्माची गती गहन आहे म्हणजे कर्माचं स्वरूप हे कसं आहे? कठीण आहे. कर्मण्य कर्म यः पश्येत् कर्मणि च कर्म यः स बुद्धिमान् मनुष्येषु सयुक्तः कृत्स्नकर्म कर्मण्य कर्म यः पश्येत् कर्मणि च कर्म यः स बुद्धिमान् मनुष्येषु सयुक्तः कृत्स्नकर्म कर्मणि अकर्म यः पश्येत् अकर्मणि च कर्म यः सः बुद्धिमान् मनुष्येषु सः युक्तः कृत्स्नकर्म कृत्. आला का पदच्छेद? बघा आता यह दिसलं का? यह म्हणजे जो पुरुष कर्मणि अकर्म पश्येत
बघा, जो कर्मामध्ये अकर्म पाहतो, कर्मामध्ये काय पाहतो? अकर्म पाहतो. च अकर्मणी, यह च म्हणजे आणि, यह जो पुरुष अकर्मणी कर्म पश्येत आणि अकर्मामध्ये कर्म पाहतो, सह मनुष्येषु बुद्धिमान. सह म्हणजे तो, मनुष्येषु म्हणजे सर्व मनुष्यामध्ये, बुद्धिमान तो कसा आहे? बुद्धिमान आहे, ज्ञानी आहे. सहयुक्त तोच योगी आहे. आणि कृत्स्न कर्म कृत आणि संपूर्ण कर्म करणारा आहे. सगळं कर्म करणारा तोच आहे. कृत्स्न म्हणजे संपूर्ण, कर्मकृत म्हणजे कर्म करणारा, कळलं का? संपूर्ण कर्म करणारा तोच आहे. अरे बघा, इथं आता असा कोट श्लोक आहे हा. इथं बुद्धिमान कोणाला म्हटलंय? जो कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मामध्ये कर्म पाहतो. काय करतो? कर्मात अकर्म पाहतो आणि जो अकर्मामध्ये कर्म पाहतो. म्हणजे काय? म्हणजे शरीर कर्म करतं, इंद्रिय कर्म करतात, पण शरीराने इंद्रियाने कर्म केलं तरी त्या ठिकाणी आत्मा काही करत नाही असं पाहतो. आत्मा कसा आहे? क्रियारहित आहे. आत्मा काय कुठलं कर्म करत नाही असं पाहतो. त्याला म्हणतात कर्मामध्ये अकर्म पाहणं. समजलं का? याला काय म्हणतात? कर्मामध्ये अकर्म पाहणं. आणि अकर्मामध्ये कर्म पाहणं म्हणजे तो कुठं गेला नाही तरी तो सगळ्या ठिकाणी गेला. त्यांनी काही पाहिलं नाही तर त्यानं सगळं पाहिलं. त्यांनी दान दिलं नाही त्याने सगळं दान दिलं. त्यानं काहीच केलं नाही तर त्याने सगळं केलं. म्हणजे आत्मा काही न करून सुद्धा सगळं काही करतो असं जो पाहतो. असं काय सगळं पाहतो? कारण त्याने आपल्या आत्मस्वरूपाला ब्रह्मरूपाने जाणलेलं असतं. काय कसं जाणलेलं असतं? ब्रह्मरूपाने जाणलेलं असतं. मग आत्म्याला ब्रह्मरूपाने जाणलेलं असल्यामुळे त्याचा आत्मा काय झाला? ब्रह्म झाला. आणि ब्रह्म कुठे आहे? सगळीकडे व्यापक आहे, सगळ्या चराचरात आहे. मग आता याच्या शरीरात पण ब्रह्म आहे, आत्मरूपण नाही का? आत्मा आहे म्हणजे कोण आहे? ब्रह्मच आहे. सगळ्याच्या शरीरात कोण आहे? ब्रह्म आहे. मग आता सगळ्याच्या शरीरात ब्रह्म असल्यामुळं याने जे दान दिलं ते मी दान दिलं, यानं जे दान दिलं कारण मी ब्रह्मरूपाने जाणलं ना मला, आणि त्याच्या शरीरात ब्रह्म आहे, सगळ्याच्या शरीरात ब्रह्म आहे. मग जेवढे डोळे जगात त्या डोळ्याने जे पाहिलं ते यानेच पाहिलं. ज्या हाताने तिला दान दिलं, जेवढे हात आहेत तेवढ्या हाताने दान दिलं, याने दान दिलं. हे पाय ज्याचे पाय तीर्थयात्रेला गेले, ह्याचे पाय तिथं असताना सगळे तीर्थयात्रेला गेले. कारण जे पाय गेलेले त्या शरीरात मी हाच आहे ना, त्याच्यामुळं हा कुठं न जाता सगळ्या ठिकाणी गेला. समजलं का? काही न पाहता याने सगळं पाहिलं, काही न देता याने सगळं दिलं. म्हणजे काही न करता याने केलं. त्याला म्हणतात अकर्मामध्ये कर्म पाहणं. त्याला काय म्हणतात? अकर्मामध्ये कर्म पाहणं. कारण तो ब्रह्म झाला, ब्रह्म सगळीकडेच आहे. मग कोणत्याही शरीराने क्रिया केली तर त्यांनीच केली. समजते का? तर असा जो पुरुष कर्मामध्ये अकर्म पाहतो आणि अकर्मामध्ये कर्म पाहतो, सह मनुष्येषु बुद्धिमान, तो मनुष्यामध्ये काय आहे? बुद्धिमान आहे. बुद्धिमान सहयुक्त, आणि तोच काय आहे? योगी आहे. आणि सह कृत्स्न कर्मकृत, तोच कृत्स्न म्हणजे संपूर्ण, कर्मकृत म्हणजे कर्म करणारा आहे. तो सगळं कर्म करतो. कळलं? श्लोक कळला का? कर्मणा यह कर्मणी अकर्म पश्येत, जो कर्मामध्ये अकर्म पाहतो, च यह अकर्मणी कर्म पश्येत, आणि जो अकर्मामध्ये कर्म पाहतो, सह मनुष्येषु बुद्धिमान, तो मनुष्यामध्ये बुद्धिमान आहे.
सहयुक्त, तो कोण आहे? युक्त आहे म्हणजे योगी आहे. आणि कृष्ण कर्मकृत, आणि संपूर्ण कर्म करणाराही तोच आहे. आलं? यस्य सर्वे समारंभात कामसंकल्पवर्जितः ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पंडितं बुधाः. यस्य सर्वे समारंभात कामसंकल्पवर्जितः ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पंडितं बुधाः. यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणं तम आहुः पंडितं बुधाः. बघा आता पंडित कुणाला म्हणतात? पंडित ज्ञानी लोक पंडित कुणाला म्हणतात? त्या पंडिताचं लक्षण सांगतात आता, आहे का नाही? म्हणजे आपण कुणाला पंडित म्हणतो? मोठं काटात नव्हतं घातलं, मोठ्या काटात उपरणं घेतलं, शेंडी लांबलं असली, असं मस्त लावलं त्रिपुंड वगैरे, झाला पंडित. येणार जायना नका दिली एसटी झाला तो पंडित. असं नाही पंडित. पंडित कुणाला म्हणतात बघा? काय झालं बघा? बघा, यस्य ज्या पुरुषाचे सर्वे समारंभाः सर्व आरंभ केलेली कर्मे बहुवचन आहे, सर्व आरंभ केलेली कर्मे कामसंकल्प वर्जिताः काम आणि संकल्प यानं रहित असतात. ऐका रे, इकडे बघा, मी समजून घे मी काय सांगतो. आपण ज्यावेळेला कर्म करतो त्यावेळेला आपण ते कर्म करत असताना आपली कर्म काम आणि संकल्पानं रहित नसतात, काम आणि संकल्पानं युक्त असतात. म्हणजे कसं सांगतो बघा मी. आपण आता कर्म करायचं, समजा नुसती देवाची पूजा करायची, तर आपण पूजा केल्यानंतर आपल्याला अमुक फल प्राप्त व्हावं अशी कामना असते का नाही? नसते? असते. म्हणजे ते कर्म करत असताना आपल्या ठिकाणी काम असतं, इच्छा असते. आणि आता मी ही पूजा पूर्ण करीन, इतके दिवस पूजा केल्यानंतर असं फल प्राप्त होतं असं शास्त्राने सांगितलेलं आहे. आणि मी 41 दिवस पूर्ण करणार आहे, हे अनुष्ठान मी 41 दिवस पूर्ण करीन असा आपण संकल्प करत असतो, होतो का नाही? म्हणजे इच्छा धरतो फलाची, आणि त्या फलाच्या प्राप्तीकरता इतके दिवसाचं असं मी अनुष्ठान करीन असा संकल्प करतो का नाही? म्हणजे आपलं कुठलंही कर्म हे काम आणि संकल्पाने युक्त असतं. काय असतं? काम आणि संकल्पाने युक्त असतं. मी आमकामक करीन असं, अशा प्रकारची जी वृत्ती असते, हे करीन ते करीन हे असं करीन, याला संकल्प म्हणत असतं. याला काय म्हणतात? संकल्प. आणि हे केल्यानंतर मला हे प्राप्त होईल ही आपण इच्छा धरलेली असते, त्यालाच काम म्हणतात. त्यालाच काय म्हणतात? मग आपलं कुठलंही कर्म जे असतं ते काम आणि संकल्प याने युक्त असतं. पण ज्या पुरुषाचे आरंभ केलेले सगळे कर्मे हे कसे असतात? काम संकल्पानं रहित असतात. लक्षामध्ये बघा, यस्य सर्वे समारंभाः ज्या पुरुषाचे सर्वे सर्वे म्हणजे सर्व प्रकारचे कर्म हे कशा असतात? काम संकल्प वर्जिताः म्हणजे काम आणि संकल्पानं रहित असतात. आणि अजून ज्ञानाग्निदग्ध कर्माणं ज्याचं कर्म ज्ञानरूपी अग्नीनं काय झालेलं आहे? दग्ध झालेलं आहे, म्हणजे जळालेलं आहे. ज्ञानरूपी अग्नीनं ज्याचं कर्म जळालेलं आहे अशा तम त्या पुरुषाला बुधाः पंडितम आहुः. बुधाः म्हणजे ज्ञानी लोक आहे ना, ज्ञानी पुरुष, त्यांना त्या पुरुषाला काय म्हणतात? पंडितम आहुः, पंडित म्हणतात.
काम आणि संकल्प रहित होऊन ज्यांनी कर्माला आरंभ केलेला आहे, ज्या पुरुषांनी सगळे कर्म आपण आरंभ केलेले कर्म हे कसे असतात, ज्याचे काम आणि संकल्पानं रहित असतात आणि ज्याच्या संचितातलं सगळं कर्म ज्ञानरूपी अग्नीनं काय झालेलं असतं, जळून गेलेलं असतं, दग्ध झालेलं असतं, राख झालेली असते त्याची सगळी. कशाची? या कर्माची. म्हणजे कर्म नष्ट झालेलं असतं. ज्ञानरूपी अग्नीनं ज्याचं कर्म जळालेलं आहे, आता काही त्याला कर्म शिल्लक राहिलं नाही, असा जो पुरुष आहे तम त्याला उदाह पंडितम आहुः. ज्ञानी लोक त्याला काय म्हणतात? पंडित म्हणतात. कळलं? त्यक्त्वा कर्मफलासंगम नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किञ्चित् करोति सः. त्यक्त्वा कर्मफलासंगम नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किञ्चित् करोति सः. त्यक्त्वा फलासंगम नित्यतृप्तः निराश्रयः कर्मणि अभिप्रवृत्तः अपि न एव किंचित करोति सः. आलं का? तर कर्मफलासंगम त्यक्त्वा असं घ्यायचं अनुभव. कर्मफलासंगम, इकडे बघा, कर्म आणि फल आणि संग म्हणजे आसक्ती, म्हणजे कर्माची आसक्ती आणि फलाची आसक्ती. कर्माची आसक्ती म्हणजे हे मी केलं म्हणजेच कर्माचा अहंकार, आणि फलाची आसक्ती म्हणजे हे फल मला मिळावं ही इच्छा, याचा त्याग करू. लक्षामध्ये कर्म आणि कर्मफल या दोन्हीचा त्याग करून, याच्या आसक्तीचा त्याग करून. आणि नित्यतृप्त, नित्य काय असतो? तृप्त असतो, आत्मस्वरूपातच तो तृप्त असतो. निराश्रय, ज्यांनी संसारामध्ये कोणाचा आश्रय केलेला नाही असा तो निराश्रय असलेला पुरुष. कर्मणि अभिप्रवृत्त अपि, कर्मामध्ये तो प्रवृत्त झाला तरी सुद्धा, म्हणजे त्यांनी कर्म केलं तरी सुद्धा, सह किंचित एव न करोति, तो काहीच करत नाही. म्हणजे कर्म करून सुद्धा तो काही कर्म करत नाही. कोण कर्म करीत नाही? म्हणजे कर्म करून सुद्धा तो कर्म करत नाही. कोण? अरे ज्या पुरुषाने कर्मफलाची आसक्ती सोडून जो आत्मस्वरूपामध्येच नित्यतृप्त असतो, संसारातल्या कोणत्याच वस्तूचा, कोणत्याच गोष्टीचा तो आश्रय करत नाही, असा निराश्रय झालेला, अशा पुरुषाने कर्मामध्ये जरी प्रवृत्ती केली, तो कर्मामध्ये जरी प्रवृत्त झाला तरी तो काहीच कर्म करत नाही. कर्म करून तो काही कर्म करत नाही. बघा अजून एक सांगतो. कर्मफलासंगम त्यक्त्वा, कर्मफलाची आसक्ती त्यागून, नित्यतृप्त असणारा, निराश्रय, संसारातल्या सगळ्या गोष्टीचा आश्रयाचा ज्यांनी त्याग केलेला आहे किंवा आश्रयरहित आहे असा निराश्रय असणारा, कर्मणि अभिप्रवृत्त अपि, कर्मामध्ये प्रवृत्त झाला तरी सुद्धा, सह किंचित एव न करोति, तो काहीच कर्म करत नाही. बदल. ओम शांती शांती.